नमस्कार, ब्युटिफुल हमेशा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला 7 दिवसात गुडघेदुखीपासून कसा आराम मिळवता येईल यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहे। आजकाल खूप सारे लोक गुडघेदुखीमुळे त्रासलेले आहेत। अनेक प्रकारची ट्रीटमेंट घेऊन सुद्धा काही फरक पडत नाही। तर मग चला पाहूया हे उपाय काय आहेत ते। 5 ते 6 खजूर रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवा। सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी हे खजूर खा आणि ज्या पाण्यामध्ये खजूर भिजत ठेवलेले असतील ते पाणी पण प्या। असे 7 दिवस नियमितपणे केले तर तुमचे गुडघेदुखीचा त्रास बरा होईल। लसूणच्या रसमध्ये थोडासा कापूर मिक्स करा। याने दिवसातून 2 ते 3 वेळा गुडघ्यांची मॉलिश करा। त्यामुळे तुमचे गुडघे दुखणे लगेच थांबेल। गुडघेदुखीसाठी काळे मिरे पण खूप उपयोगी आहे। जर तुमचे गुडघे दुखत असतील तर तिळाच्या तेलामध्ये काळ्या मिऱ्याची पावडर टाका। हे तेल गरम करा। तेल कोमट झाल्यानंतर या तेलाने गुडघ्यांची हळूहळू मॉलिश करा। यामुळे गुडघ्यांचे वारंवार दुखणे, गुडघ्यांवरील सूज या सर्व समस्या दूर होतील। दररोज अक्रोड खाल्ल्याने तसेच पायाच्या बोटांची मॉलिश केल्याने गुडघेदुखीवर आराम मिळतो। तसेच मोहरीच्या तेलाने गुडघ्यांची मॉलिश केल्याने सुद्धा गुडघेदुखी थांबते। चिनीच्या पावडरमध्ये थोडेसे पाणी घ्या, त्याची पेस्ट बनवा। या पेस्टने गुडघ्यांची हळूहळू मॉलिश करा। असे 5 ते 7 दिवस नियमितपणे केले तर तुमचे गुडघे दुखणे बंद होईल आणि तुमची हाडे पण मजबूत होतील व तुम्हाला आराम मिळेल। 1 चम्मच मेथीच्या बियांची पावडर आणि अर्धा चम्मच हळद गरम दुधामध्ये मिक्स करा आणि हे दूध रोज प्या। यामुळे तुम्हाला 7 दिवसातच गुडघेदुखीवर लगेच फरक जाणवेल। अशा प्रकारे तुम्ही घरगुती उपाय करून 7 दिवसातच गुडघेदुखीवर आराम मिळवू शकता। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमैत्रिणींशी पण शेअर करा आणि तुमचे विचार मला खालील कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आता आपण पाहणार आहोत पुढचा